नमस्कार. आपण आज आलेलो आहोत आपल्या हरभऱ्याच्या शेतामध्ये. हरभरा किती महत्त्वाचा घटक आहे हे मी तुम्हाला आज थोडक्यात एक्सप्लेन करतो. सबसॉइलिंग ज्याला आपण म्हणतो की सबसॉइलिंग करायचं असेल तर साधारण 5 ते 5.5 हजार रुपये एकरी खर्च आहे आणि तो उभा आडावा सबसॉइलिंग करायचा असेल तर 5x5 वर आपल्याला त्या एका कल्टिवेटरसारख्या दाताचं जे अवजार आहे ज्याला आपण सबसॉइलर म्हणतो, ज्याला 50 ते 55 HP ट्रॅक्टर लागतो, तो जर तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्हाला हरभऱ्यासारखं पीक घेणं गरजेचं गोष्ट आहे. आज ज्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आपण आलो आहे तो हरभरा आपण 5 नोव्हेंबर 2025 रोजी केला होता आणि त्याची आपली आज काढणी चालू आहे. तर हरभरा हा नॅचरल सबसॉइलर आहे. नॅचरल सबसॉइलर का तर आपण हरभऱ्याला अगदी 2 पाण्यामध्ये, हे थोडं काळवटीचं क्षेत्र आहे त्याच्यामुळे 2 पाण्यामध्ये हरभरा निघतोय आणि सबसॉइलर मारायचा कालावधी जो आहे हा आहे 15 जानेवारी ते 15 मे. हा तुम्ही वार्षिक कधीही मारू शकत नाही. हाच कालावधी का आहे तर ह्याच्यामध्ये ऊन चांगलं असतं, हीट चांगली असते. आज जरी तुम्ही आजची तारीख जर बघितली तर साधारण 7 तारीख आहे फेब्रुवारी मार्चची, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर टेम्परेचर आजचं आपलं 37-38 डिग्री सेल्सिअस झालेलं आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर नॅचरल सबसॉइलिंग कशाला म्हणतात, हरभऱ्याचं पाणी तोडल्यानंतर हरभऱ्याचे जे क्षेत्र आहे हे तुम्ही बघाल तर एवढे मोठी भेग पडलेली आहे आणि ही भेग जवळपास 1.25 फुटापर्यंत, 1 ते 1.25 फूट खोलपर्यंत तुम्हाला ही भेग दिसत आहे. हे नॅचरल सबसॉइलिंग केलेलं आहे. ह्याच्यामुळं काय होणार आहे की धूप जी आहे ती त्या भेगामध्ये जाणार आहे. ऊन, वारा आणि मिळालेली हीट ह्यानी ही एवढं भेगाळले जेणेकरून नॅचरल सबसॉइलिंग झालेलं आहे. आणि ह्याच्यानंतर जे तुम्ही काय पीक घेणार असाल, केळी घेणार असाल किंवा ऊस घेणार असाल तर नॅचरल ड्रेनेज सुरू होणार आहे आणि जेवढा काय पाऊस पडणार आहे त्यावेळेस ते पाणी तुमचं लीच आउट होणार आहे, ना की ते थांबणार आहे, क्लॉगिंग होणार आहे, मुळी चांगली चालणार आहे, कारण का ते नॅचरली पाणी निघून जाणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर बघितलं तर हे अशा पद्धतीने कामकाज झालेलं आहे. तर तुम्ही बघत असाल की हा हरभरा आता काढणे पण आपली सुरू आहे. हे नॅचरल सबसॉइलिंग झालेलं आहे. तुम्हाला सेपरेट सबसॉइलर मारायची गरज नाही आहे. हे निघाल्यानंतर तुम्ही नॉर्मल कल्टिवेटर मारायचं आहे आणि नांगरट करून क्षेत्र पडून ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना नॅचरल सबसॉइलिंग करायचे त्यांना हरभरा हे पीक घेणं बंधनकारक आहे. कारण का जगाच्या पाठीवरती हे असं पीक आहे की ह्याच्यामधून मॅलिक ॲसिड जमिनीवरती पडतो, त्याची क्षारता कमी होणार आहे आणि सबसॉइलिंग झाल्यामुळं नॅचरल ड्रेनेज तयार होणार आहे. तर सर्वांनी हे लक्षात घ्यावं आणि अशा पद्धतीने नॅचरल सबसॉइलिंग करण्यासाठी हरभरा पीक घेणं गरजेची गोष्ट आहे. नमस्कार.